बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आज उद्धव साहेबांचा, तुमच्या माझ्या पक्षप्रमुखांचा आज ठाणे असेल, कळवा असेल, दिवा असेल, अंबरनाथ, कल्याण, साराच्या सारा दौरा आपण सर्वांनी न्यूज मीडियावर पाहिला असेल. या दौऱ्यामागे मीडियाने आपले अनेक तर्कवितर्क लावले, पण लक्षात घ्या शिवसैनिकांनो, वाघ जंगल सफारीला निघालाय. वाघ जंगल सफारीला निघालाय. अनेकांच्या काळजामध्ये धस्स झालंय, धस्स. आता बरेच जण विचार करतील, कल्याण लोकसभेचा हा मतदारसंघ कल्याण लोकसभेचा येतो. आता कल्याण लोकसभेतून यांचे सुपुत्र, एकनाथ शिंदेचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खासदारकी भूषवतात म्हणे. आपल्या आयुष्याची, ह्या मी कित्येकदा सांगितलं, बापामुळे पोराचं करिअर बर्बाद झालेलं हे महाराष्ट्रातलं सुंदर उदाहरण असणार आहे. बापामुळे पोराचं करिअर बर्बाद. बरं, इथे बापापेक्षा पोरगा चहापेक्षा किटलीच जास्त गरम आहे. त्यामुळे बापामुळे पोराचं करिअर बर्बाद होणं हा कदाचित इथे तितकासा सूट होत नाही, कारण दोघेही तसलेच. बापामुळे पोराचं करिअर बर्बाद. आम्ही अशाच हवेत गोष्टी करत नाहीत. या श्रीकांत शिंदेचं राजकारणातलं करिअर आता कुठे अंड्यातनं बाहेर आले होते. एकनाथ शिंदेचे हे सुपुत्र आता कुठे राजकीय अंड्यातनं बाहेर आले होते. पहिली दुसरी खासदारकी जे काही असेल ते, पण पुढची खासदारकी कल्याण मधून किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोकसभा मतदार क्षेत्रातून तुमच्या नशिबी नाही. बापामुळे पोराचं करिअर बर्बाद. याचं सुंदर उदाहरण आपण त्या खेडमधून पण पाहिलं. योगेश कदमाचं करिअर रामदास कदमामुळे बर्बाद होणार आहे आणि सुंदर पद्धतीने बर्बाद होणार आहे. शिवसैनिक असा काही बुंदी भाताचा कार्यक्रम लावतील यांचा. शिवसैनिकाचा कुठलाही नेम नाही बरं शिवसैनिकांना, कुठलाही नेम नाही. कधी कुठे खालून सुरुंग लावून सोडतील काहीच सांगता येत नाही. आम्ही ठाण्यातनं बऱ्याचशा गोष्टी पाहतोय. गेल्या कित्येक दिवसापासून ठाण्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडतायत. अगदी परवा झालेलं आदित्य साहेबांचं ठाण्यातलं दिघा रेल्वे स्टेशनच्या बाबतीतलं भाषण तुम्ही सर्वांनी ऐकलं असाल. त्या सभेत माझं स्वतःचंही भाषण झालं होतं. आता त्याबद्दल सांगायचं झालं तर त्याही वेळेस मी माझ्या भाषणात म्हणालो होतो, ह्या रेल्वे स्थानकाचं फक्त लोकार्पण व्हावं यासाठी आदित्य साहेब जर तिथे येत असतील तर जास्त दिवस तुम्हाला वाट पाहायची गरज नाही शिवसैनिकांनो किंवा सर्वसामान्य ठाणेकरांनो, दिघावासियांनो. आदित्य साहेब आलेत म्हणजे उद्घाटन झालंच असं समजायचं, आणि नेमकं तेच घडलं. बरोबर आदित्य साहेबांचं भाषण झालं, अगदी 2च दिवस गेले, कारण ह्यांना धसकाय शिवसेनेचा. कारण लक्षात घ्या, त्यांनी मागे ते त्यांच्या वरळीतल्या मतदारसंघामध्ये एका पुलाचं उद्घाटन रातोरात करून टाकलं होतं. धसकाय एका रात्रीत शिवसैनिक घुसतील आणि दिघा स्थानकाचं उद्घाटन करून टाकतील. हा धसका घेतला आणि 2च दिवसात नरेंद्र मोदींच्या, देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. आता त्या उद्घाटनावर पण मी येणारच आहे. पण लक्षात घ्या शिवसेनेचा दरारा काय असतो ते. आज मला काही कामानिमित्त मी दिल्लीमध्ये असल्यामुळे मला ह्या सगळ्या कार्यक्रमांना, उद्धव साहेबांच्या कार्यक्रमांना जाता आलं नाही. मला वाईट वाटतं ह्या गोष्टीचं, कारण या सर्व कार्यक्रमांचा याची देही याची डोळा बनण्याचं, साक्षीदार बनण्याचं ते आम्हाला एक वैभव प्राप्त होत असतं. पण ते आज मला करता आलं नाही. चला, हरकत नाही. पण जे काही चाललंय ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये, अगदी मस्त पद्धतीने कार्यक्रम लावत आहोत आपण. आता तुम्ही लक्षात घ्या, काल परवामध्ये त्या स्थानकाचं, काल मला वाटतं स्थानकाचं उद्घाटन झालं. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिघा स्थानकाच्या उद्घाटनाला, किंवा ट्रान्स हार्बर लिंक रोड, ज्याला आता अटल सेतू म्हणून नाव काहीतरी दिलेलं आहे, अटल सेतू म्हणजे अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने. आमचा विरोध अटल बिहारींच्या नावाला नाहीच. मुळात आमचा विरोध अटल बिहारी किंवा ते भाजपाचे कोण होते याचा आम्हाला त्यांचा विरोध नाही, कारण ती व्यक्ती म्हणून आम्ही तिला मानतो, त्या व्यक्तीला आम्ही मानतो, तिच्या विचारांना आम्ही मानतो. भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या युतीमध्ये सगळ्यात महत्वाच्या भूमिका बजावणाऱ्यांमध्ये अटल बिहारी वाजपेयी होते, प्रमोदजी महाजन होते. या सगळ्यांची नावं आम्ही यांचा आदरानेच उल्लेख करणार. पण लक्षात घ्या, दुसऱ्याच्या पोराची बारशी घालणारे हे सारेच्या सारे भारतीय जनता पक्षाचे लबाड लांडगे दुसऱ्याच्या पोराची बारशी घालतात. यांनी एकदा तरी हा विचार करावा, आम्हाला पोरं का होत नाहीत. आता तो खोल अर्थ लावू नका पोरं होण्याचा, त्याच्या मागचा मतितार्थ तुम्ही समजून घ्या. आम्हाला पोरं का होत नाहीत. आता तुम्ही ही दोनही उदाहरणं पहा. ज्या 2 गोष्टींचं उद्घाटन करायला हे आले, त्यातलं एक दिघा रेल्वे स्थानक, ज्याची सुरुवातच, ज्याचा उगमच मुळात राजनजी विचारे, शिवसेना नेते खासदार साहेब राजनजी विचारे यांनी याची सुरुवातच स्वतः केली. कित्येकदा पार्लमेंटमध्ये आपल्या भाषणांमध्ये त्यांनी याचा उल्लेख केला. केंद्राकडून फंड काढून घेतला, तो फंड प्रोव्हाइड केला. त्याच्यानंतर कित्येक कोटी रुपये खर्च करून हा एक प्रोजेक्ट झाला. राजनजी विचारे साहेबांच्या त्यांनी सतत त्याचा पाठपुरावा केला केंद्रामध्ये.
सतत पार्लमेंटमध्ये आता ह्या अधिवेशनामध्ये तुम्ही त्यांचं भाषण पहा. त्यांनी पुन्हा त्याचा उल्लेख केलाय की हे स्थानक बनून जवळपास 8 महिने, त्यावेळेस 8 महिने झाले होते ना, आता 9वा महिना चालू होता. जवळपास 9 महिने झाल्यानंतर देखील स्थानक खुलं होत नाही. नेमकी आपण कुणाची वाट पाहतोय त्याची? तसं पाहायला गेलं तर शिवसैनिकांना एका गोष्टीचा विचार करा. आदित्य साहेबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं, स्थानक 9 महिने बांधून तयार आहे. स्थानकामध्ये रोज त्या ट्यूबलाइट्स चालू असतात, पंखे चालू असतात, सगळ्या गोष्टी स्थानकातल्या चालू असतात. मग याचा खर्च कुणाच्या पैशातून होतो? तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशातून होतो, जनतेच्या पैशातून होतो. विचार करा. मग हे स्थानक लोकार्पण का करत नाहीयेत? बरं, लक्षात घ्या, स्थानकाचं लोकार्पण तर झालंच, पण त्या स्थानकाच्या लोकार्पणामध्ये देखील त्यांनी राजकीय गोष्टी आणल्या. ज्या राजनजी विचारे साहेबांनी, शिवसेना नेते, खासदार, ठाण्याचे खासदार, जे पुढचे कित्येक, जेव्हा जेव्हा उद्धव साहेब म्हणतील तेव्हा तेव्हा राजनजी विचारे साहेबच खासदार असतील. ठाण्याचा खासदार राजनजी विचारे साहेबांच्या व्यतिरिक्त होऊच शकत नाही कोणी. ही अशी परिस्थिती आहे सध्या शिवसेनेची. ठाण्यामध्ये ही अशी परिस्थिती आहे. आणि न भूतो न भविष्यती इतकं मतदान घेणार, 7.5 लाख तर त्यांना त्याही वेळेस मिळालं होतं. बरं, हा माणूस खासदार राजनजी विचारे हे वन हँड लढतात. यांना गरज नाही कुणाची. या असल्या चिंधे मिंदे ह्या माणसांची यांना गरजच नव्हती. त्याही काळात त्यांनी यांना पाडायचे प्रयत्न केले होते. मग जर पक्षात त्यावेळेस ही असली माणसं असताना त्यांनी त्याही वेळेस संघर्ष केला होता, तर विचार करा आता तर काय करू शकतात. जवळपास 8.5 लाखांचं मतदान घेऊन राजनजी विचारे साहेब पुन्हा ठाणे लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवतील. असो, तो विषय नाही. पण त्या राजनजी विचारे साहेबांना त्या संपूर्ण कार्यक्रमाचं निमंत्रण तुम्ही देत नाही. ही विचार करण्यासारखी लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्या खासदारांनी ते स्थानक मुळात आपल्या स्वतःच्या सगळ्या त्या पाठपुराव्यातून बांधून घेतलं, त्याचं सबंध काम केलं, त्यांना तुम्ही निमंत्रण पाठवत नाही. इतक्या कोत्या मनाचं हे सरकार आहे, लक्षात घ्या शिवसैनिकांनो. आणि दुसरी गोष्ट आणि महत्वाची गोष्ट, जो शिवसेनेचा, मुंबई महानगरपालिकेचा आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प होता. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी या प्रोजेक्टचा नारळ वाढवलाय, जो होता ट्रान्स हार्बर लिंक रोड. महापालिकेच्या पैशातून जवळपास 17,000 ते 18,000 कोटींचा महानगरपालिकेच्या पैशातून पूर्ण झालेला हा प्रोजेक्ट, याचं उद्घाटन करण्यासाठी, याचं नामकरण करण्यासाठी येतात केंद्रातून नरेंद्र मोदी, देशाचे पंतप्रधान. म्हणून मगाशी म्हणालो तुम्हाला, आपल्याला आपली मुलं का होत नाही याच्यावर कोणी बोलणार नाही, पण दुसऱ्याच्या पोरांची नामकरण मात्र चांगलीच करायची. ही अशा प्रकारची कामं सध्या महाराष्ट्रात चालू आहेत. स्वतःच ते काहीच नाही. आणि म्हणतात तुम्ही 2.5 वर्षात काय केलं, कामं ठप्प होती. ज्या कामांची तुम्ही उद्घाटन करतायत ना, ज्या तुम्ही मुंबई नागपूर त्या हायवेचं उद्घाटन केलं, ज्याला समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं, त्या हायवेचं काम सुद्धा त्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातच चालू होतं. अखंड अविरत चालू होतं. 1 रुपयाचा पैसा त्यांनी कमी केला नाही कुठे. ज्या ट्रान्स हार्बर लिंकचं तुम्ही उद्घाटन करताय, तो देखील महाविकास आघाडीच्या काळातच त्याचं काम चालू होतं. त्या दिघा स्थानकाचं महाविकास आघाडीच्या काळातच काम चालू होतं. आणखी तुम्हाला कोस्टल रोडचं सांगेल, मुंबईचा कोस्टल रोड असेल, एसटीबी प्रोजेक्ट असेल, या सगळ्यांची कामं, महानगरपालिकेच्या कित्येक प्रोजेक्टची कामं ही महाविकास आघाडीच्या काळातच चालू होती. मग कुठे काम थांबलं होतं? हे फक्त बोल घेवडी लोक. आज कल्याण लोकसभेमध्ये ज्यावेळेस आमचा ढाण्या वाघ तिथे शहर शाखांना भेटी देत होता, त्यावेळेस यांचे धाबे दणाणले होते. विचार करा शिवसैनिकांनो, यांचं फक्त एक राऊंड काय मारला जातो, यांचे एवढे धाबे दणाणले जातात एका राऊंडने. ज्यावेळेस खऱ्या अर्थाने निवडणुका लागतील, ज्यावेळेस खऱ्या अर्थाने रणशिंग फुंकले जातील, त्यावेळेस मात्र यांच्या बुडाखाली कित्येक ठिकाणी आग आणि जाळ आणि धूरच निघत असेल. आणि शिवसैनिक ऐसा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा, मी वारंवार सांगतो, हे ऐसे नग आहेत शिवसैनिक, म्हणजे ज्यांनी या शिवसेनेला त्रास द्यायचा प्रयत्न केलाय, त्यांना देशोधडीला लावलंय. बापाचा कार्यक्रम तिकडे कोपरी 5 पाखाडीतनं आणि पोराचा कार्यक्रम इथे कल्याण लोकसभेतनं. आता हे शिंदे गटाचे ज्यांनी काल परवा ते व्यायामशाळा लावल्या, कशा बेडक्या फुगवून फिरतात काही तरुण. 2 दिवसाची व्यायामशाळा लावली, बेडक्या फुगवत फिरतात. हे 2 दिवसाचे नवशिवसैनिक स्वतःला बनवणारे हे जे सगळे कार्यकर्ते आहेत ना, हे जमवलेली ही सगळी लाभार्थ्यांची गँग, या शिंदे टोळीने जमवलेली ही लाभार्थ्यांची गँग, कुणाला विभाग प्रमुख पद, कुणाला शाखा प्रमुख पद, कुणाला काय ते उपविभाग प्रमुख पद, कुणाला विधानसभा प्रमुख पद, ही सगळी पद आहेत ना, ही सगळी भूत आहेत. भूत ही असली भूत आहेत. ह्यांना तुम्ही लाभ द्यायचं बंद करा, हे तुम्हाला कच्च खाऊन जातील. ही वेळ प्रसंगी तुम्हाला देखील, ज्यांनी यांना हे सगळं दिलंय ना आश्वासन, त्यांना कच्च खाऊन जातील. ही असली लाभार्थी भूत आहेत.
ह्या भूतांना सांगा, ज्यावेळेस ह्यांचा कार्यक्रम लागेल ना बापाचा कोपरी पाच पाखाडीतनं आणि पोराचा लोकसभा कल्याणमधनं, त्यावेळेस ती बुंदी वाढत वाढत फिरा सगळ्यांना. तुम्हाला बुंदीच्या जेवणाला यायचंय, सगळ्यांना यायचंय आणि सगळ्यांनी बुंदी खायला यायचं. ते लिहितो ना आपण लग्नांच्या पत्रिकांमध्ये, तुमच्या पत्रिकांमध्ये त्यावेळेस लिहिलं जाणार, ज्यावेळेस आमंत्रण पत्रिका असणार ना त्यावेळेस महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटच्या, साजरा कुठला काही, आम्हाला पुन्हा ज्यावेळेस आमचं गव्हर्नमेंट बसेल त्यावेळेस तुम्हाला जेव्हा पत्रिका येणार, आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये बुंदी वाढायला यायचं या अशा प्रकारची आमंत्रण तुम्हाला नक्कीच मिळणार. असो, जास्त काही या विषयावर बोलत नाही, पण आजचा अंबरनाथ असेल, कल्याण असेल, दिवा असेल, कळवा असेल, या संबंध ठाण्याच्या ग्रामीण असेल काही निमशहरी शहरी भागातला हा जो पट्टा आहे, या शहर शाखांना भेटी देताना लाखो शिवसैनिक, लाखो महाराष्ट्रप्रेमी आणि शिवसेना प्रेमी जनता ज्यावेळेस रस्त्यावर उतरली होती, आम्हाला भरून पावलं. ठाणेकरांचं शिवसेनेवर असलेलं प्रेम काही वेगळं सांगायची गरज नाही. उभा महाराष्ट्र जाणतो ठाणेकरांचं शिवसेनेवर असलेलं प्रेम. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस उद्धव साहेब ज्यावेळेस अशा प्रकारे बाहेर पडतात आणि लाखोंचा जनसमुदाय दिसतो, मी तुम्हाला कालही दाखवलं, तुम्ही पाहिलं असाल कशा प्रकारे मुंबईकर, हे दादर मधले मुंबईकर होते, ते कशा प्रकारे प्रतिक्रिया देतात. मला हे दाखवायचं कारण काय हे शिवसैनिकांनो, का मी हे सगळं सांगतोय, कारण सर्वसामान्यांमध्ये काय भावना आहेत ह्या तुमच्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. सध्या मीडियामध्ये हे दाखवलं जात नाही. एखाद दुसरी अपवाद सोडले तर मीडिया ह्या गोष्टी दाखवत नाहीत. त्यामुळे तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी आणणं मला गरजेचं वाटतं. आणि शिवसेनेचा ढाण्या वाघ जेव्हा आपला जंगल सफारीला निघतो त्यावेळेस मात्र हे असल्या प्रकारची माकडं, उंदरं, जे काय असेल तुम्ही म्हणा, काय म्हणायचं ते, ज्यावेळेस अशी ही बिळांमध्ये लपत असतात ना, ती परिस्थिती पाहून एक वेगळाच आनंद होतो. यांना बुंदी भात वाढायला लवकरच लावूयात आणि यांना आमंत्रण लवकरच देऊयात. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. आता ही परिस्थिती उभ्या महाराष्ट्रात दिसणार आहे. फक्त अंबरनाथ नाही, कळवा नाही, मुंब्रा नाही, फक्त कल्याण नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभेमध्ये अशाच प्रकारचं वातावरण फोफावून टाकायचं आहे. उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेचा धुराळा उडवायचा आहे. शिवसेना आणि शिवसेनाच दिसली पाहिजे उभ्या महाराष्ट्रामध्ये. बाकी कोणी असं औषधाला देखील सापले गट तट वगैरे सोडूनच द्यावं. हे भाजपा, कमळी हे सगळ्यांना सोडून द्या. उभ्या महाराष्ट्रात फक्त धुराळा दिसला पाहिजे, फक्त शिवसेनेचा आणि तुमच्या माझ्या शिवसेनेचा. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या शिवसैनिकांनो. जय महाराष्ट्र.